श्री स्वामी समर्थ. जेव्हा घरात देवता प्रसन्न असतात तेव्हा वातावरणात एक वेगळीच शांती जाणवते. नकारात्मकता नष्ट होते आणि घरात प्रेम, आनंद, धन, आरोग्य आणि सुखाचा प्रवाह सुरू होतो. देव घरात स्थायिक झाला आहे हे जाणवण्यासाठी अनेक संकेत दिसतात. वास्तू, स्वप्न, गंध, निसर्ग आणि अगदी दिव्याच्या ज्योतीतूनही. चला तर मग पाहूयात कोणते संकेत मिळतात ते. आता जाणून घ्या ते 51 शुभ संकेत जेव्हा देव तुमच्या घरात राहतो. दिवा लावल्यावर ज्योत स्थिर राहते. वाराही असला तरी ती हलत नाही. हे म्हणजे देवीची स्थिर कृपा तुमच्या घरात वसली आहे. तुळस दररोज ताजी, हिरवीगार दिसते. तिच्या पानांवर ओलावा राहतो म्हणजे लक्ष्मी मातेचा वास घरात आहे. घरात चिमणी किंवा कबूतर घरटे बांधतात. नकारात्मक शक्तीपासून घराचं रक्षण होतं कारण देवदूत त्या रूपात पहारा देतात. देवघरात ठेवलेली फुलं पटकन कोमेजत नाहीत. ते फूल देव स्वतः स्वीकारतात म्हणून ती जास्त दिवस सुंदर राहतात. पूजेचा कलश नेहमी भरलेला दिसतो, तो कधी सुकत नाही म्हणजे घरात सतत संपन्नतेचा प्रवाह आहे. अचानक धुपाचा सुगंध पसरतो. कधी कधी पूजा केली नसतानाही गंध येतो. हे देवाच्या उपस्थितीचं स्पष्ट चिन्ह आहे. सकाळी घरात सूर्यकिरण थेट देवघरात पडतात. तो प्रकाश म्हणजे देवाचा आशीर्वादरूपी दर्शन. झाडांना तजेला येतो, हिरवळ वाढते. निसर्ग तुमच्याकडे हसतो म्हणजे देव तुमच्याशी समाधानी आहे. देवघरातील मूर्ती तेजस्वी दिसते. माती, पितळ किंवा संगमवर कोणतीही मूर्ती असो, तिच्यातून दिव्यता झळकते. घंटा वाजवताना आवाज स्वच्छ आणि मधुर येतो. हे सूचक आहे की देवता तो आवाज स्वीकारत आहेत. तुळशीभोवती पक्ष्यांची हालचाल वाढते. हे देवी लक्ष्मीच्या उपस्थितीचं सर्वात सुंदर संकेत आहे. फुलं देवघरात स्वतः पडतात. देवाने ती अर्पण स्वीकारलीत याचा हा संकेत असतो. घरात पांढरा पीस सापडतो. तो देवदूतांच्या उपस्थितीचा गूढ संदेश असतो. दिव्याचं तूप हळूहळू जळतं पण कधी संपल्यासारखं वाटत नाही. देवाची कृपा अखंड वाहत राहते. रात्री शांततेत देवघरातून मंद सुगंध येतो. देव त्या ठिकाणी स्थायिक आहेत. घरात अकारण आनंद जाणवतो. ना कारण ना अपेक्षा, पण मनात एक शांत हसू उमटतं. धान्य, पीठ, तांदूळ कधी कमी होत नाहीत. हे अन्न लक्ष्मीच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. कधी कधी मंद गंध येतो, जणू चंदनासारखा. हा संकेत असतो की देव तुमचं कार्य बघत आहेत. अगरबत्तीचा धूर सरळ वर जातो, याचा अर्थ घरात नकारात्मक कंपन नाहीत. पक्ष्यांचा गोड आवाज दर सकाळी ऐकू येतो. देवी सकाळी तुमचं स्वागत करत असते. घरात तुळशीपाशी दिवा पेटला की गंध पसरतो. देवी लक्ष्मी त्या क्षणी उपस्थित असते. दिव्याची ज्योत 2 भागात विभागली नाही, स्थिर आहे. ही स्थिरता देवीच्या कृपेचं लक्षण आहे. मंत्रजप करताना मन विचलित होत नाही. देव तुमच्या जपात सामील झाले आहेत. अचानक पाण्याचा मधुर आवाज ऐकू येतो. जलदेवता प्रसन्न आहेत. फुलपाखरं घराभोवती दिसतात. दैवी आत्म्यांची उपस्थिती. घरात फुलपाखरं, पक्षी दिसतात. घरातील ऊर्जाचं शुभ झाली आहे. भांडणं आपोआप मिटतात. देवी शांततेचं वरदान देते. घरात हास्य वाढतं. देव प्रसन्न आहेत. अन्नाचा अपव्यय होत नाही. देवी लक्ष्मी जागरूक आहे. दिव्याचं तूप जास्त काळ जळतं. घरात देवी ऊर्जा आहे. फुलं देवाच्या मूर्तीवर स्वतः पडतात. अर्पण स्वीकारलं गेलंय. घरात नकारात्मक स्वप्न थांबतात. देव रक्षण करतात. पाण्यात चंद्राचा प्रतिबिंब शांत दिसतो. मनशांतीचा संकेत असतो तो. देवघरात बसलं की मन शांत होतं. देव समोर बसलेत असं वाटतं. तुळशीपाशी पक्षी बसतात. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो तो. दिवा विझला तरी वास मंद राहतो.
देवाचं अस्तित्व टिकलेलं. घरात अचानक पैशाचा लाभ होतो, देवी लक्ष्मीची कृपा. कुत्रा देवघराकडे बघून शेपूट हलवतो, देवाचा स्पर्श आहे. घरात सुगंधी हवा वाहते, देवी फिरून गेली आहे. आरतीवेळी ज्योत तेजस्वी होते, देव साक्षीने उभे आहेत. घरात शांतता आणि समाधान राहते, हेच देवाच्या निवासाचं लक्षण आहे. फुलझाडं बहरतात, देवी देवता आनंदी आहेत. घंटा वाजवताना पाठीवर रोमांच येतो, दैवी स्पंदन जाणवतात. घरात शुभ बातम्या येतात, देवाचा आशीर्वाद चालू आहे. दिवा लावताना मनात आनंद येतो, देव प्रेम स्वीकारतात. जप करताना मन स्थिर होतं, देव ध्यानात प्रकट होतात. घरात नवी कामं सुरू होतात, देवी कृपा देत आहे. अचानक गोड वास येतो, चंदनासारखा, पूजेला देव आले आहेत. रात्रीही देवघर तेजस्वी दिसतं, देवी देवता तिथेच आहेत. घरात प्रेम, एकता, समाधान वाटतं, हे देवाच्या वासाचं खरे चिन्ह आहे. सगळं काही स्थिर, शांत आणि शुभ वाटतं. देव कायमचे तुमच्या घरात राहायला आलेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.